तुम्ही काय करू पण आज आला तर लगेच नवं अर्ज नको शिका. तुमच्या आता एकटा जातो पुढच्या जर गरज पडली तर मी या दवाखान्यात एवढं सांगू. पहिलं बीपी घ्या तपासून घेतला. पहिला बीपी घ्या तपासून घेतला. मल्टी स्पेशालिटी आणि ICU हॉस्पिटल आणि दाताचा दवाखाना या हॉस्पिटलचे सर्व जवळपास निर्माण फॅमिली एकच नाही जास्त ते आणि ज्यांनी त्यांना घडवून ते मधुकरांना मंजूर उपस्थित असलेले अप्पा निर्मळ, राहुल निर्मळ, आशाताई पांडे, शमीम मिर्झा, सुकीत चिने, दादाराव महाराज, सुरेश तळेकर, सुभाष शेख जंजाव, सुरेश शर्मा, दीपक मोरे, सुमित धारेवार, विजय कर कुंडाळा शेतकरी संघटनेचे आमचे काका सर, मंचवर उपस्थित असलेले अन्य आमचे या टीममध्ये असलेले सर्व डॉक्टर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिक बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम पार्क मल्टी स्पेशालिटी आणि ICU आणि दाताच्या दवाखान्याचं उद्घाटन झाल्याचं मी सर्वप्रथम जाहीर केलं. खरं तर मी आता उद्घाटन केल्यानंतर सगळ्या दवाखान्यात सगळ्या कॅबिनमध्ये जाऊन आलो आणि दवाखाना बघितल्यानंतर मला स्वतःला खूप आनंद वाटला. इतकं चांगलं हॉस्पिटल आपल्या शहरामध्ये सुद्धा होऊ शकतं. अशा प्रकारचं एक अद्यावत अशा प्रकारचं डॉक्टर या निर्मळ फॅमिलीनं या ठिकाणी सुरू केलं. एक काळ असा होता की तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे हॉस्पिटल पूर्वीच्या काळात होत नव्हते. छोटे छोटे आपले तात्पुरते इलाजाचे हॉस्पिटल व्हायचे आणि थोडा एखादा पेशंट जर क्रिटिकल असणारे तर त्याला मग संभाजीनगरला, जालन्याला, तिकडे पारत पिंपळाच्या कोपऱ्यातले लोक बुलढाण्याला पाठवायचे आणि मग ते आपल्यासारख्याला न परवडणाऱ्या गोष्टी होत्या. आता आपल्या तालुक्यात अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या राहू राहिल्या. अद्याप मशिनरी त्या दवाखान्यात राहिली आणि चांगले हँड डॉक्टर ज्यांनी दुसऱ्या ठिकाणी चांगल्या दवाखान्यामध्ये सर्व्हिस दिली असे अनुभवी डॉक्टर आपल्या या शहरात येऊन हॉस्पिटल टाकू राहिले याचा मला स्वतःला आनंद आहे. आता डॉक्टरचा परिचय झाला माझा की मी MD मेडिसिन आहे आणि काम करतात MGMला. आता इथलचा पेशंट जर MGMला गेला तर इलाज हेच करणार आहे आणि इथलचा पेशंट इथं आला तर इलाज हेच करणार आहे. मग MGMला जाऊन पैसे खर्च केल्यापेक्षा आपल्या गावच्या हॉस्पिटलमध्ये येऊन एकदा डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टर साहेब एक प्रॉब्लेम आहे तालुका ठिकाणच्या सगळ्याच दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे. आम्ही एकदा दवाखान्यात गेलो सकाळी की संध्याकाळी आम्हाला आराम पडला पाहिजे तर तो डॉक्टर चांगला नसता त्या दवाखान्यात दुसऱ्यांदा पेशंट जात नाही गोष्ट लक्षात घ्या. मग तुम्ही स्टेरॉइड द्या, अजून एखादी गोळी असेल रामबाण ती द्या. तर म्हणजे स्टेरॉइड वापरायला म्हणजे भीती आहे. मी एक ऑइंटमेंट आणलंय, मला जरा फणशी उठायला लागल्या. 2-4 ठिकाणी एक दबली, दुसरी दबली, तिसरी वातावरणाचा फरक आहे. कारण मी 15 दिवसात बाहेर देशात होतो. मी जर्मनीला जाऊन आलो, दुबईला जाऊन आलो, टर्कीला जाऊन आलो, त्याच्यानंतर इटलीला जाऊन आलो, त्याच्यानंतर सिंगापूरला जाऊन आलो. या महिन्यात 15 दिवसात मी वातावरणाच्या परिणामामुळे मला ते फणशी उठायला लागली. डॉक्टरने एक ऑइंटमेंट देऊन दिलं मला. आता AI वर तर सगळं चेक केलं जातं की कशात चालतं म्हणून. मी चेक केलं 2 दिवस झालं, चेक केलं 2 दिवसात सांगते ना फणशा
पण त्याच्यावर टाकलं म्हणजे त्यामुळे स्टेरॉइड जास्त दिवस वापरू नका. आधी या लोकांना विचारलं काय स्टेरॉइड करणार आहे, किंवा नुकसान काय होतं काय. किडनी गेली चालते 2 महिन्यानंतर, आज आमचं बरं झालं पाहिजे. तर माझा तुम्हाला सगळ्याचा सल्ला आहे की दवाखान्यामध्ये किती चांगला शिकलेला डॉक्टर आहे आणि तो कशा प्रकारे औषधी लिहून घेतो, त्याच्याशिवाय औषधी घेणं चालत नाही. आता जीव घेण्या औषधी निघल्यात, औषधी सुद्धा जीव घेऊन निघल्यात. या डॉक्टरनं जर एखादी चिठ्ठी तुम्हाला लिहून दिली आणि ह्या डॉक्टरनं जर तुम्हाला चिठ्ठी लिहून दिली, हे MD मेडिसिन आहे आणि BAMS आहे, तर दोघातल्या चिठ्ठीमध्ये फरक आहे आणि त्या चिठ्ठीच्या औषधाच्या किमतीत बी फरक आहे. आणि मग लोक म्हणते त्या दवाखान्याचं औषध महाग आहे, बा हे तर स्वस्त आहे औषध, कारण हा ठोको स्टेरॉइड ते एका दिवसात साफ करतो. पण त्याचे परिणाम आरोग्यावर होतात, ही काळजी आपण लोकांनी घेतली पाहिजे. आता मी जर्मनला गेलो होतो आणि त्यालाही गेलो सिंगापूर ठिकाणी नेदरलँडला 80% लोक सायकलीवर फिरतात. नेदरलँडला 80% लोक सायकलीवर फिरते. सायकलसाठी वेगळा ट्रॅक लावलेला आहे. आणि युरोपमध्ये जर गेलं तर प्रत्येक शहरामध्ये सायकलवर लोक फिरतात. त्याचं कारण आहे की त्या लोक सायकली सरकारनं समजा शिवायचा पुतळा आहे, ती सायकल स्टॉल लावून ठेवले, तिथून घ्या तुम्ही बंगल्यावर सोडून द्या, तिथून घ्या आदापूरला सोडून द्या, एवढं शहर आहे मोठं. सायकली सरकारनं उपलब्ध करून मग भाडं द्यावं लागत तसं. दादावणे तशी घरी घेऊन सांगताच येत नाही. तर सायकलिंग करणं, सकाळी मॉर्निंग वॉक करणं, आहार मर्यादित ठेवणं, 2 तास शरीरासाठी देणं, कपडे स्वच्छ धुणं, ह्या गोष्टी जिथं काळजी घ्यायची तिथं काळजी घेत नाही आपली लोक. आणि ज्याची काळजी घ्यायची ती सोडून देते, दुसरीच काळजी घेते. एक केस धावणं होते, एक केस नाही, एक दिवसाचं बिलकुल घरी जाऊन त्याला ऐकून चुकून ठोकून टाकून घेते. दाताची काळजी कोणी घेत नाही. आपल्या दाताची काळजी घेत नाही. दात आवश्यक आहे. ते शरीराची काळजी घ्यायचे आत्ता लोक जरा जाणीव व्हायला लागली लोक. पण याच्या पलीकडे जाऊन सरकारनं खूप सवलती केल्या आता या कामासाठी. तुम्ही पूर्वीच्या काळात जर एखाद्या महिलेची डिलिव्हरी झाली तर 10,000 रुपये लागायचे. 10,000 रुपये डिलिव्हरीला. आता सरकार 6,000 देईल तुम्हाला. म्हणजे एखाद्या महिला गरजदार असली, तिला जर 3 महिने झाले रे, तर गावातल्या ज्या आशा वर्कर आहेत त्या पहिल्या 3 महिन्यापासून त्या बाईच्या मागे असतात. बाई तुम्ही किती महिने झाले? 3 महिने. बाई किती झाले? 4 महिने. ती बाई तुम्हाला दवाखान्यापर्यंत आणते. तुमच्या पोटातलं बाळ हे कुपोषित होऊ नये म्हणून त्या दिवसापासून त्याला 2,000 करून 6,000 रुपये देते. एक काळ असा होता की डिलिव्हरीचे पैसे तुम्हाला द्यावे लागत होते. आता काळ असा आहे की सरकार तुम्हाला डिलिव्हरीचे पैसे देते. प्रत्येक दुखण्याला तुम्हाला सरकार आता मदत करत आहे. आणि त्यामुळे सरकारच्या योजनेचा सुद्धा आपल्या या आरोग्याच्या काळजीसाठी फायदा आहे, याची जाणीव लोकांनी करून घेतली पाहिजे. आपल्या देशात 2011च्या जनगणनेनुसार 125 कोटी लोक आहेत. आता जनगणना सुरू राहिली, आपण 140 कोटीच्या वर गेलो. जगाच्या पाठीवर आपलाच एक देश असा होता की चीन आपल्यापेक्षा लोकसंख्येला पुढे होता. आता आपला देश लोकसंख्येला पुढे गेला. आता आपला देश लोकसंख्येला पुढे गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर आपल्या देशासारख्या आरोग्याची व्यवस्था पुढे. 81 कोटी लोक दारिद्र्याखाली जीवन जगतात आपल्या देशातले. आता इथं जर मी असं म्हणलं की वर हात करा, कोण बसेले, एक हात वर होणार नाही. पण मी जर म्हणलं तर गरीब कोण बसेले, हात वर करते. मग जर तुम्ही दारिद्र्याखाली आहे तर तुम्हाला 5 किलो राशन मिळतं. तुम्ही जर दारिद्र्याखाली तर मेडिकलच्या सवलती मिळते. हे काही उपकार नाही करत सरकार तुमच्या, सरकार तुमचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या सवलती घ्यायला काही अडचण नाही. मी केंद्रामध्ये फूड अँड सिव्हिल सप्लाय खात्याचा मंत्री होतो, त्यामुळे मला आकडेवारी माहिती आहे की या देशाचं सरकार 81 कोटी लोकांना दारिद्र्याखाली काढलेलं आहे आणि त्यांना या सगळ्या सवलती मिळतात. आपल्या गावात तालुक्यात सुद्धा आता 3-4 दवाखान्याला अशा प्रकारच्या सवलती आल्या.
फक्त त्याचे जे काही पॅरामीटर सरकारने ते पॅरामीटर त्या दवाखान्याला पूर्ण जर केले तर सहजरित्या आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा आताच्या काळात सरकार घेते, ही गोष्ट लक्षात घ्या. माहिती करून घेतली पाहिजे. माहिती केल्यानंतर कोण्या दवाखान्यात त्या सदस्याने गेले पाहिजे, त्या दवाखान्यात डॉक्टर कोणी याची बी चौकशी केली पाहिजे, किंवा डॉक्टर किती शिकेले, किती अनुभवी आहेत त्याच्या दवाखान्यात हे सुद्धा पाहिलं पाहिजे की ते गेल्यानंतर काय फरक पडतो. त्यामुळं आपल्या लोकांना या गोष्टीची जाणीव वाटली पाहिजे. मला आठवतं डॉक्टर साहेब तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा दवाखाना का टाकला. मी आता डॉक्टरला विचारलं, सांगितलं की मी दवाखाना का टाकला. मग काही संबंध नाही, मला अनशिक्षित गोळी फक्त पाठ आहे ती मी बंद झाली, सांगितलं नाही द्यायला. पण एकूणच या गावातली हॉस्पिटलची व्यवस्था पाहता अद्यावत अशा प्रकारचं हॉस्पिटल नाही म्हणून मी दवाखाना टाकला. 1 वर्ष झालं दवाखान्याला 80 लाख रुपये तोटा आहे मला. काय साहेब 25 वर्ष तुमच्या सगळे आणि डॉक्टर म्हणतो पैसे द्या ते रे बाबा साहेब. खरंच आहे, आता आम्हाला 25 वर्ष माझ्या सगळे हा पैसे देऊ मला. हा तुमचं गोदरीवाला दोन्ही वेळेस समोरचे पैसे मागं तांदूळचे पैसे ते सगळे आमचे मामा मावशी जातीचे कोणी असते त्याच्यामुळं तोटा सहन करून दवाखाना चालतो. सगळ्या प्रकारच्या अध्यात्म पैसे आणलेले आहेत. तर माझं म्हणजे मूळ संबंध पण या कोणतरी सांभाळा सगळं, नाही तर माझ्यासारख्या ज्यालाही घासा हातवूनच दिली त्यामुळे त्याचा दवाखाना नीट चालला पाहिजे. तुमचंही आरोग्य नीट राहिलं पाहिजे, दोघांचाही खेळ चांगला चालला पाहिजे, अशी सगळ्यांनी काळजी घ्या. नसतात चांगले डॉक्टर आपल्या गावात येतील आणि आपण जर का त्यांना आपलं समजलं नाही आणि त्यांचं योग्य ते जर दिलं नाही तर चांगले दवाखाने आपल्या गावात येणार आणि एक दवाखान्यातून चालणार नाही. अनेक आता लोकसंख्या सगळीच वाढल्यात आपल्या. मी सांगतो की आता या लोकसंख्येमध्ये 142 कोटी लोकसंख्या झाल्या. लोकसंख्या वाढली तर डॉक्टरही वाढावं लागणार आहे. लोकसंख्येबरोबर आता डॉक्टरची संख्या वाढली पाहिजे, तालुका कुठलाही दवाखाने निघले पाहिजे आणि त्या दिशेनं आपल्या तालुक्याची आता वाटचाल आहे. मला असं वाटतं की हॉस्पिटल या ठिकाणी उघडलं, अद्याप अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे. डॉक्टरनाही जरा पाणी कमी यंदा तुमच्याकडे पेशंट येईल अशा प्रकारचं बोला जा. तुमचं सांगायचं तेच आणि सांगायचं असं नको. आजचा पेशंट उद्या पुन्हा आला पाहिजे असेल जरा सांभाळून घ्या. उदार पाधार सगळ्या धंद्यात झाल्या. तुम्ही बी थोडंसं मदत करा जा आणि तुम्ही बी जरा उद्या वेळेवर आणून द्या. राजा बास मागासवर गेलं काय सवलत द्या अशा प्रकारचं करू नका. चांगला दवाखाना आहे, सगळ्या मशिनरी चांगल्या आहेत, मी स्वतः पाहिलं. सगळेजण मदत करा एवढंच मी आज आपल्या प्रसंग ठेवतो. मग दात त्रास आहे. पुण्याला ट्रीटमेंट घेतो का दवाखान्याची, त्याला कॅप बसवेले. लहानपणी गुळही खाली नाही कोणाला दात किती काय आणि मला कॅप बसवेले. मी बी आपला रिकाम जो खाल्लं की दातात काढ्या घालतो, कॅपच वर आली. कालपासून त्रास हो राहिला मला. आज पुण्यात जायचं ते कॅपच व्हायला. अशा वेळी इथंच दात बसून घ्या म्हणजे बाबा आता नवीन कशी बसतो पाहू दे मला. मग मी बसवतो माझ्यासारख्या माणसाला त्रास सहन होणार नाही. त्यामुळं मी आज मोठा म्हातारा राहिलो, हे संपलं की मी पुण्यात दात पास व्हायला जाणार आहे. आता विचार करा, एक दात पास व्हायला मला पुण्याला जाऊन दादा विचार करा, परवडतं का नाही. आता दवाखाना नव्हतं तर मी काय करू. पण आज आला तर लगेच नवं माझ्यावरच नको शिका. पुढच्या आता एकटा जातो, पुढच्या जर गरज पडली तर मी या दवाखान्यात एवढं सांगून पहिलं बीपी घ्या तपासून घेतला. आज पहिला बीपी घ्या तपासून घेतला या दवाखान्यात. मशिनरी चांगल्या आहेत, शुगर नाही तपासली पण मशिनरी चांगल्या आहे एवढं मी तुम्हाला सांगतो. माणूस किती हुशार असला आणि जर त्याच्या हाताखाली मशिनरी चांगली नसेल तर डॉक्टर हुशार असून फायदा नाही. आजकाल मशिनरीच्या वर अवलंबून आहे डॉक्टर चांगला न वाईट असणं. तेव्हा त्या एक चांगल्या मशिनरी डॉक्टर आणल्याचा फायदा समजून घ्या एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो.